सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे. आजची म्हणजे वेनसडेची, बुधवारची. आणि तुम्ही बघू शकता की मी आज मस्तपैकी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. पण आज कसं थोडंसं वेनसडे म्हणजे थोडं बरं वाटतं जरा, कारण लवकरच फ्रायडे झाल्यावर सॅटर्डे येईल आणि सॅटर्डे झाल्यावर संडे पण येईल, जेव्हा आम्हाला सुट्टी मिळेल. सो येस, आय एम व्हेरी हॅपी टुडे की लवकर हा वीक जाऊ दे. कारण काय आहे की मुलांच्या एक्झाम्स आहेत आणि आज जरी मुलांची इंग्लिशची एक्झाम नसली तरी उद्या इंग्लिशची एक्झाम आहे. आणि मी तेच म्हणते की कधी एकदाची इंग्लिशची एक्झाम चालू होते आणि कधी संपते आणि कधी माझं पेपर करेक्शन चालू होईल, थिंकिंग लाईक दॅट, कधी काय संपेल, काय होईल. त्यासाठी मी थोडीशी एक्सायटेड पण आहे, थोडीशी टेन्शनमध्ये पण आहे. हे थोडंसं मी तुम्हाला ट्रेनचा नजारा ह्याच्यासाठी दाखवते, कारण इकडे भरपूर मस्तीखोर मुली होत्या ज्या खूप मस्ती करत होत्या जेव्हा मी ट्रेन पकडली होती तेव्हा. सो आजूबाजूला खूप मुली इथून तिथून जात होत्या आणि मी बाहेरचा थोडासा नजारा दाखवत. घाटकोपर स्टेशन येताना मी हे शूट केलेलं आहे. सो हे तेव्हाचं आहे थोडंसं. आणि इथं घाटकोपर स्टेशन येणार आहे. ॲज युजल जेव्हा पण मी ही ट्रेन पकडते तेव्हा मला लेट होतं आणि आज पण मला लेटच झालेलं आहे. तसंही मला थोडंसं लवकर निघायला हवं होतं, पण मी निघाली नाही. त्याचं रिझन काहीच नाही आहे. त्याचं रिझन असं होतं की मी टाईम मॅनेजमेंट नाही करू शकते. पण येस, मला माहिती होतं की मला तिकडे बँकेत थोडा टाईम लागणार आहे. सो मी आज व्यवस्थित आरामसोबत जाणार. थोडंसं आझादनगर मेट्रो येताना पण मी जरा शूट केलेलं आहे. पण मी 2 दिवसापासून ऑब्झर्व करते, मला माझी ज्ञान दिसत नाही. परत कधी दिसेल ती. आणि इथे माझा फेवरेट स्पॉट जो मी तुम्हाला नेहमी सांगते, जिथे भरपूर कबूतर असतात. आज इथे उंदीर नाही दिसले मला, पण आय विल सी रॉडन्स. वेअर आर द रॉडन्स? आय डोंट नो. थोडेफार कबूतर तुम्ही बघू शकता त्या झाडांमध्ये पण आहेत. आणि अशा रीतीने मी माझ्या कॉलेजकडे चालत निघालेली आहे. गाईज, इकडे अजून एक प्रॉब्लेम आहे की इकडे जे लाईट एमिट करतं ना, जे खाली असतं, त्याच्यामध्ये एकदा माझा पाय अडकला होता. सो जेव्हा कोणी जिथे जाईल तेव्हा जरा सांभाळून, कारण त्याच्यामध्ये पाय फसण्याचे खूप चान्सेस असतात. ते जे लाईट इंडिकेट करतं समोरच्या गाडीला. संध्याकाळी एकदम मस्त सनसेट मला दिसलेला आहे, जो तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते आहे. हे असं वाटतं आहे की वर्ल्ड कप आहे. आय डोंट नो वेअर डिड आय गेट दिस फ्रॉम, बट आय फील लाईक दिस इज वर्ल्ड कप. बघितलं तो कसा एकदम त्या बिल्डिंगच्या वरती तो असा सोनेरी गोळा असा दिसतोय. सो तो मला साईट खूप छान वाटली आणि ऑरेंजिश कलर होता एकदम. सो मी ते शूट करत होती जेव्हा मी इथे हे बघत बसलेली तेव्हा, आणि मला खूप मजा आली हे शूट करताना. सो या, आणि हे सगळं मी थांबली आहे. जेव्हा मी थांबली आहे माझ्या मेट्रोसाठी, ह्या आमच्या मॅडम आहेत, कविता मॅडम आहेत. आम्ही तिघंही मेट्रो एकत्र पकडतो. सो आम्ही मेट्रोसाठी थांबलो. इथे थोडंसं मेट्रोची वाट बघत मी शूट करत होती. डार्कनेस किंवा असंच तुम्हाला जाणवत असेल, याचं रिझन हे आहे की मी ते कमी केलं होतं, कारण मला तुम्हाला तो सनसेट असा मला दाखवायचा होता. सो तो सनसेट दिसण्यासाठी मी जरा ब्राईटनेस कमी केलं. डोंट माइंड दॅट. आणि त्याची मेट्रो ट्रेन आली तसं आम्ही खूप खुश झालो, कारण तिथे 5 मिनटं थांबण्यामध्ये पण जो घामाघूम झालेलो आम्ही ते आम्हालाच माहिती. मी कंटिन्यूसली त्यांना बोलत होती, थोडा देर भी अगर हम लोग इससे बाहर आते तो हम लोग क्या हालत होत आहे. आणि तेच मी त्यांना सांगत होती. ते सगळ्यांची पण तसेच हालत आहे, कारण गरमी भरपूर आहे आणि जे काही जेवढं प्रिकॉशन घेऊ तेवढं कमी आहे. त्यामुळे येस, वी हॅव टू टेक केअर. आणि आपण उन्हाळा एकदम एक्सपोज्ड असतो. असे डोळे पण असे जळजळल्यासारखे होतात, डोकं पण होतं कधी कधी दुखतं आणि डोळे पण जळजळल्यासारखे होतात. मला आत्ता लक्षात आलं की मी दुपारी पण डोक्यावर काही घातलं नव्हतं आणि असंच गेले होते, त्यामुळे सुद्धा डोकं थोडं दुखायचं मला. ते पण एक रिझन त्याच्यामुळे डोकं दुखतं. आणि प्लस बाकीचं तर चालूच असतं, म्हणजे काय वजनामुळे तर होतं त्या गोष्टी. आणि वजन टाळणं माझ्यापासून तर होणार नाही, बिकॉज
काही नीड. इट इज नॉट की मला उगाच मी घेऊन फिरते हे करायला. आय ट्रॅव्हल, सो आय हॅव टू हॅव सर्टन थिंग्स विथ मी इन केस एमरजेंसी में कुछ लग गया चलेगा. धक्का तो नहीं मरेगा भाई. त्याच्यानंतर मंजुलिकाच्या दरबाराचं थोडंसं तुम्हाला व्ह्यू देते. इथे मी माझ्या घरी जाणार आहे आता. फॉर्च्युनेटली इकडचे एस्केलेटर चालू आहे. आय एम सो ग्लॅड मैं ठहरी रही जमीन चलने लगी वाला सीन आहे इकडे. इथून खाली उतरल्यानंतर माझं मंदिर आहे. मंदिर तुम्ही बघू शकता, शंकराचं मंदिर आहे जे माझं फेवरेट आहे. फेवरेट म्हणजे ते मला आधी माहिती नव्हतं तिकडे मंदिर आहे, पण जेव्हापासून मी एकदम ह्यानी बघायला लागली तेव्हा मला कळलं की तिकडे एक मंदिर आहे आणि नंतरपासून ते माझं फेवरेट मंदिर पण झालं. सो इकडे एक आणि एक आझादनगर नाही सॉरी घाटकोपरच्या पुढे म्हणजे जवळजवळ असलफा किंवा त्या साईडला जागृतीनगरच्या साईडला एक जी शंकराची मूर्ती दिसते. तर कुठेही जर्नीमध्ये ते दिसलं तरी आपल्याला चांगलंच वाटतं. सो येस, इट इज लाईक अ ब्लेसिंग फॉर मी दॅट आय कॅन ॲटलीस्ट सी फ्रॉम अफार. सो आय एम व्हेरी हॅपी. आज या लोकांचा काहीतरी वेगळाच मूड होता. तर आधी मला वाटलं हे लोक लगोरी खेळत आहेत, पण नंतर हे लोकांनी लिटरली एक डान्स करून दाखवलेला आहे. तो डान्स मी तुम्हाला थोड्याच वेळात आता पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो. या लोकांची कशी तयारी चालू होती बघा डान्ससाठी. तो डान्स असा लेजिम 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 ले धंतर ततर 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 धंतर. अरे रे रे अरे रे सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना. Thanks for watching. Keep subscribing. Thank you.